गणेशोत्सवाची आज सांगता 10 दिवसांचे गणराय निघाले गावाला। मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात। लालबागच्या राजाच्या मिरवणुकीची जोरदार तयारी। पुण्यातल्या मानाच्या बाप्पांची विसर्जन मिरवणूक थोड्याच वेळात। दगडूशेठच्या गणपती 4 वाजता निघणार आणि 8 वाजता विसर्जित होणार। पुण्यात अजित पवारांकडून दगडूशेठ हलवाई गणेशाचं पूजन। मंडई गणपतीची अजित पवारांच्या हस्ते आरती। मानाच्या नागपूरच्या राजाची मिरवणूक सकाळी 10 वाजता सुरू होणार। घरगुती गणपती बाप्पांनाही देणार निरोप। मुंबईत आज समुद्राला रात्री 11:30 वाजता भरती। मोठ्या गणेश मूर्तींचं लवकर विसर्जन होण्याची शक्यता। खेतवाडीची 45 फुटांची मूर्ती संध्याकाळी 5 पर्यंत चौपाटीवर नेणार। अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचं पुन्हा उपोषण सुरू। सरकारला गुडघे टेकायला लावणारच, जरांगेंचा इशारा। जीआरच्या आश्वासनानंतरही धनगरांचं उपोषण सुरू। दाखल्यासाठी सरकारला 8 दिवसांची मुदत, तर जीआरच्या निर्णयाविरोधात सत्तेतील आदिवासी नेत्यांचा सूर। राज्य सरकारची सर्व महामंडळं टप्प्याटप्प्यानं शिंदेंच्या शिवसेनेलाच मिळत असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी। अजित पवारांनी संध्याकाळी बोलावली सर्व आमदारांची बैठक। राहुल गांधींविरुद्ध बोलणाऱ्या संजय गायकवाडांविरुद्ध काँग्रेस आक्रमक। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बुलढाणा दौऱ्यात विरोध करणार। गायकवाडांविरुद्ध रात्री उशिरा एफआयआर। पंतप्रधान मोदींचा 73वा वाढदिवस। भाजप 2 ऑक्टोबरपर्यंत साजरा करणार सेवा पंधरवडा। एनडीए सरकारही 100 दिवस पूर्ण करणार। मराठवाडा मुक्ती संग्रामचा आज अमृत महोत्सव। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संभाजीनगरात ध्वजारोहण। 149 कोटी रुपयांच्या स्मारकाची घोषणा होण्याची शक्यता। मुंबई पोलिसांची बदलापुरात कारवाई। एमडी बनवणारा कारखाना उद्ध्वस्त, 4घांना अटक। अरविंद केजरीवाल आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार। आतिशी मुख्यमंत्री पदाच्या प्रबळ दावेदार। सुनीता केजरीवालांचं नाव मागे पडलं। आशियाई हॉकी स्पर्धेचं 5वं विजेतेपद मिळवण्यासाठी टीम इंडिया सज्ज। चीन विरुद्ध भारताचा आज सामना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।